षटक शतक. गोलंदाजी करत आहे अभिषेक. फलंदाज आहेत अजिंक्य. नावाजलेले फलंदाज बेस फिल्डिंग. एक रन. आपला आहे. विकेट. धुमाळ साहेब फलंदाजी लेणे अपेक्षित आहेत. आता बघूया कोण आहे L6 कडून. L5 मधून अजिंक्य. L5 12वा खेळाडू स्टेजशी संपर्क साधायचा आहे. बॉल आहे. बॉल आहे. कुठे गेली मी आणली बॉल माघार पाडेल. धाव संख्या 25. 2 ओव्हर 25 रन. एक विकेट. गोलंदाजी करतायत भीमाशंकर. छान शॉट. चौकार.
खूप छान शॉट. 6. सीमा रेखा के बाहर गोलंदाजी को फलंदाजी वाइट बॉल. वाईट बॉल. छान क्षेत्ररक्षण. एक रन दुसऱ्या रनासाठी धाव होत आहे. 2 रन पूर्ण झालेले आहे. किती 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 रन झालेले विजयचे? विजय चौकार. विजय यांनी खूप छान असा चौकार मारलाय. विजयचे धावसंख्या झालेली आहे, वैयक्तिक धावसंख्या विजयची 42 आणि संघाची धावसंख्या झालेली आहे
47. तो साहेब मिस फिल्डिंग झालेली आहे. 2 रन. मिस फिल्डिंग झालेली आहे. 1 धाव संख्या. 1 ओव्हर पूर्ण. एकूण धाव संख्या झालेली आहे 50. विजयचे वैयक्तिक 16 चेंडूत 45 धावा. शेवटची ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. कदम साहेब कोणाकडे इशारा करत आहेत. परत पाठी येत आहे. विजयला हाफ सेंचुरीसाठी अवघे किती 4 अवघे 5 रन पाहिजे आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आहे विपुल डुबल. व्हाईट बॉल. विजयला अवघे 5 रन अर्धशतकसाठी. अशा प्रकारे त्यांनी 6 मारण्याचा प्रयत्न केला पण बॉल मिस झाला. थोडक्यात हुकला आहे. अशा प्रकारे हा 4 धावा. विजय यांचे 49 रन झालेले आहेत. संघाची धाव संख्या आहे 55 रन. 1 विकेट. विजय यांना अर्धशतकसाठी फक्त 1 रन ची आवश्यकता. गोलंदाजी करत आहेत विपुल. उत्कृष्ट असा चौकार. विजय यांचे खूप खूप अभिनंदन. विजय यांचं अर्धशतक झालेलं आहे. अवघ्या 19 बोलमत. विजय यांनी बॅट वरती करावी. अभिनंदन. 19 चेंडू मध्ये 53 धावा काढलेल्या आहेत विजय यांनी. एकूण धाव संख्या 59. 1 विकेट. शेवटची ओव्हर गोलंदाजी करत आहेत विपुल. उत्कृष्ट असा 6. खूप छान. अभिनंदन. एकूण धाव संख्या 65. 1 विकेट. पुन्हा एकदा चौकार. विजय यांचे 31 बॉलमध्ये 63 रन. एकूण धाव संख्या 69. शेवटचा चेंडू.
2 दुसऱ्या धावसंख्येसाठी धावत आहेत. विजय यांचे 2 रन कंप्लीट. तिसऱ्या रनसाठी अशा प्रकारे 3 रन कंप्लीट. वैयक्तिक विजय यांचे 66 रन 22 बॉलामध्ये. एलपाईची धावसंख्या आहे 72. 1 विकेट. एलपाईची टीम ग्राउंडवर येत आहेत. हो बिटवा मला पाठ नाही ना गाडी त्याच्यामुळे बोलला असतो ना आता एंट्री मारतो. सुन मितवा तुझको क्या शॉन वगैरे असेल तर त्यांना बाहेर काढून घ्या. खेळताना अडचण नको. नेवसे साहेब पिचची पाणी करताना. किरण नेवसे गोलंदाजी घेत आहेत. L6 आपले फलंदाज पाठवायचे आहेत. फलंदाजी करण्यासाठी आहेत चेतन घोरपडे, राजेंद्र चव्हाण. अंपायर नितीन म्हात्रे. नितीन म्हात्रे आपण कुठे आहात? घरी गेले. अंपायरिंग साठी कोण? बच्चाव साहेब आपण मदत करावी.
अंपायरसाठी आलेले आहेत सागर लिपारे, अनुभवी खेळाडू, ऑलराऊंडर L2 चे सागर लिपारे. धन्यवाद सागर साहेब. स्ट्राईक साठी चेतन घोरपडे. गोलंदाजी करत आहेत विजय थोरात. रक्षक अजिंक्य, फोर. पहिल्या चेंडू चौकार. आले ना. L2 आणि L3 टॉस साठी L2 चे कॅप्टन आणि L3 चे कॅप्टन स्टेज वरती यायचे. L2 चे कॅप्टन आणि L3 चे कॅप्टन स्टेज जवळ यायचे. टॉस करून घ्या. मिस बॉल. डॉट बॉल. विजय थोरात यांची उत्कृष्ट गोलंदाजी. फलंदाजी करत आहेत चेतन घोरपडे. अशा प्रकारे चेंडू अडवलेला आहे. 1 रन. वातावरणामध्ये बदल होत आहे. L3 संघाचा संघनायक आणि L2 दोन्ही संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. L3 विपक्ष L2 या पुढे होणारा सामना आपण पाहतो. L3 आणि L2 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचे. आपण पाहतो गोलंदाज म्हणून गोलंदाज विजय थोरात. निर्धाव चेंडू फेकला विजय. टॉच आहे ना इथं. यानंतरचा सामना L2 आणि L3 टॉस साठी आलेत कॅप्टन गिरीश गावडे L3 कडून आणि L2 कडून कॅप्टन आहेत ते शिवाजी यादव. चला टॉस उडवून घ्या. L3 आणि L2 टॉस उडवा. टॉस उडवण्यासाठी आपले बॉलर नाव काय विचारा ना. बॉलरचं नाव काय? अथर्व. चव्हाण साहेबांनी 6 मारल्यानंतर त्यांना 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. चव्हाण साहेब L5 कडून L6 कडून. अरे वा. खूप छान असा कॅच घेतलेला आहे. मोरे साहेब टॉस करत आहे. बक्षीस दिलं तो आउट झाला.
500 रुपयासाठी आलं ना. बक्षिसाची लालच खूप वाईट आहे. फलंदाजी करण्यासाठी आहेत एल3 टॉस जिंकलेला आहे आणि त्यांना पहिल्यांदा आमंत्रित केले. पहिल्यांदा फलंदाजीसाठी एल3 फलंदाजी करणार आहेत. बॅटिंग ना मग फलंदाजीच की वाड्या. तू नवीन आहेस का काय? एल3 ची फलंदाजी आणि एल2 ची गोलंदाजी. ह्याच्यानंतरचा सामना पाहायला भेटणार आहे रंगतदार जी एल3 आजपर्यंत नावाजलेली होती. मागच्या वर्षीचं दुसरं पारितोषिक घेऊन गेले. एल3 ह्या वर्षीमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा रंग धावता आला नाही, कारण त्यांच्या समोर उभी होती ती युवन. नुसते मोठे दुप्पाड आणि चेहरे आणि बसून काही फायदा झाला नाही. कोणी शॉट मारलेला आहे आणि मस्त असा शॉट मारला तो एलफायलच्या फलंदाजाने. कॅच सुटलेला आहे आणि जातोय तो सीमा पार 4. चौकार आहे ना. चौकार चौकार. पंच डिसिजन आत्ताचा. पंच आत्ताचा डिसिजन काय? सुवर्ण संधी फलंदाजाला जर आपण फटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक घोरपडे साहेबांच्या वतीने आपल्याला देण्यात येईल. दुसरा चौकार पाहायला मिळतो फलंदाज नरेश यांच्या माध्यमातून. गोलंदाज अथर्व आपण पाहतोय गोलंदाज मोडल्यावर. यानंतर होणारा सामना लीग स्टेज मधील शेवटची अंतिम लढत पाहतोय एल3 विपक्ष एल2 या दोन संघादरम्यान लढत. यानंतरची लढत पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय हंस धोनी प्रीमियर लीग 20-25 ची स्पर्धा, भव्य दैदिप्यमान स्पर्धा आज आपण पाहायला मिळतं. नक्कीच अजिंक्य खटका सारखे खेळाडू आज आपल्याला मैदान खेळताना पाहायला मिळतोय. या मैदानावर विनोद भाऊ 4 शतकी पारी, त्यानंतर विजय थोरात 4 शतकी पारी. खूप चांगला खेळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हंस धोनी प्रीमियर लीग पुढच्या कोट्यातील चेंडू हवेत. शेवटच्या चेंडू भूमीला दान होते. 1 धाव. दोन्ही फलंदाज मात्र पूर्ण करतील, आपला एंड सुरक्षित करतील. 18 धाव फलकावर धावसंख्या ती 18. अजिंक्य लवकरात लवकर सामना चालू करा. आपल्यापाशी वेळ खूप कमी आहे. लवकर फिल्डिंग लावून घ्यायची लवकरात लवकर. बॉलरचं नाव अजिंक्य, बॉलरचं नाव श्रीवास्तव. असून द्या. हरीश चौथे ओव्हर घेऊन आलाय तो गिरीश हरीश. आणि हा मारलेला चेंडू जातोय तो षटकार. ओके. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये देणार आहे का कोणी? L6 सॉरी L6. दुसरा चेंडू यष्टीरक्षक जवळून बघतोय बॉल आणि पकडलेला बॉल त्यांना अतिशय सुंदर बॉल पकडला यष्टीरक्षकानं. नावाजलेला यष्टीरक्षक आहे, ठाण्याच्या संघातून खेळत होता पहिला.
तिसरा चेंडू मारला आहे. गावडे साहेब या जरा कॉमेंट्री आहे का कोण काका कॉमेंट्री सांगायचे नको ना 25 धावा धावफलकावर आपण पाहतो. गोलंदाज मोहल्ल्यावर पुढचा चेंडू सुरेख चेंडू फेकला गेला बॉलिंग मार्फत आणि एक चोरटी धाव मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. एका धावसंख्येने धावफलक 1 ने हलता राहतोय. धावफलकावर धावसंख्या येते. आता मात्र चेंडू हवेत पाहूया झेल अजिंक्य आणि चेंडू जातोय सीमारेषे प्रहार माइटी हिट फलंदाज L6 संघाच्या मार्फत पाहतोय आपण. धावफलक 6 ने वधारतोय. धावफलकावर धावसंख्या येते 32 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज आपण पाहतोय हर्षल बॉलिंग मार्फत. आता मात्र पुन्हा एक बार चेंडू हवेत खेळून काढलाय पवा झेल आणि अजिंक्यने सोपा झेल पूर्ण केलाय. बाद होते फलंदाज L6 संघाचा. चंदन आपण पाहतो पुढील फलंदाज चंदन आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर नेम किरण नेवसे. किरण नेवसे कोट्यातील पुढचा चेंडू ऑन स्ट्राइक फलंदाज चंदन पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू फेकलाय नेवसे साहेबांनी. निर्धाव चेंडूची फेक आपण पाहतोय. नक्कीच हंस धोनी प्रीमियर लीग आज आपण पाहतोय 20-25 ची स्पर्धा. एका विकेट साठी नेवसे साहेबांना तावडे साहेबांच्या मार्फत 500 रुपयाचं पारितोषिक. पुढचा चेंडू किरणजी नेवसे यांचा. निर्धाव चेंडूची फेक. यष्टी रक्षक खूप चांगली कामगिरी करतात. धुमाळ साहेब निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते. नक्कीच हंस धोनी प्रीमियर लीग आज आपण पाहतोय. एकाच मात्र संधी देणारी क्रिकेटची स्पर्धा आयोजकांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र आयोजित केली गेली. आपल्या सोसायटीसाठी आपल्या प्रत्येक विंगची एक टीम बनवली गेली. कौतुकास्पद कामगिरी केली आयोजकांनी. आता मात्र चंदनने चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषे जवळ. पेट्रोलियम करताना क्षेत्ररक्षक 1 आणि 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज सुरेख चेंडू पाहतोय किरण नेवसे यांच्या मार्फत. निर्धाव चेंडूची फेक. कोट्यातील पुढचा चेंडू. 2 बॉलासाठी 500 रुपये पारितोषिक. 2 चेंडूत एक जरी विकेट मिळवली तरी 500 रुपयाचं पारितोषिक भेटेल तावडे साहेबांच्या मार्फत. कोट्यातील पुढचा चेंडू नेवसे यांचा. ऑन स्ट्राइक फलंदाज चंदन यांना आपण पाहतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. नक्कीच 1 धाव आणि 1 धाव पूर्ण दोन्ही फलंदाज. खूप मोठा अवांतर स्वरूपात चेंडू पाहायला मिळाला नेवसे साहेबांचा. एक आनंद घेतला जातो आयोजकांच्या माध्यमातून. ज्यासाठी स्पर्धा आयोजित केली गेली आपला आनंद आपल्या कामातून एक दिवस विरंगुळा एक दिवस सुट्टी काढून सर्वांनी या मैदानावर आज दिवसभरात मान्यवरांच्या अंतियाली लावले आणि सुरेख चेंडू नेवसे साहेबांच्या माध्यमातून देखील फेकला गेलाय. निर्धाव चेंडूची फेक 4 षटक समाप्त होते. धावफलकावर धावसंख्या येते
उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. सलगचे 2 निर्धाव चेंडू फेकले गेले. आपण पाहतो गोलंदाज जाधव साहेबांना चांगलंच मटण चाललेलं दिसतंय नवशे साहेबांना. आता पाहायचंय तिसरा चेंडू कसा टाकतील. पुन्हा एकदा टाकला चेंडू चांगला प्रतीचा आणि एक धाव निश्चितच पूर्ण झालेले. एक चेंडू झाला ना यांचा आताशी. एक चेंडू झालेला आहे. बॅट्समन कोण आहे. फलंदाजी सावंत करणार आहेत. किपर बघितले का किती मस्त किपरिंग आहे. यष्टीरक्षक चांगला यष्टीरक्षक नावाजलेला यष्टीरक्षक. कोट्यातील पुढचा चेंडू सुरेख चेंडू. गोलंदाज बॅट्समन नेम शंकर. गोलंदाज कोट्यातील पुढचा चेंडू शंकर. किती रन झाले. चला बंच सुरुवात करायला. सामन्याला त्वरित कोणत्या प्रकारचा विलंब करू नये. अजून 31 धावांची आवश्यकता असेल त्या L6 या संघाला. हा 2 मॅच आहेत ना अजून. 3 मॅच आहेत अजून ना. कोट्यातील पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी. खूप सुरेख झेल. विजय थोरात अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळते. L5 संघाच्या माध्यमातून विजय थोरात यांनी नाबाद 65 धावा 66 धावा जमा केल्या. असा विजय थोरात एक अवली आपल्याला पाहायला मिळते मैदानावर खेळताना. फलंदाज बाद आणि विजय संघ L5 संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसंच L06 यांचा प्रवास देखील इथे संपलाय आपल्याला पाहायला मिळतोय. त्वरित L03 संघाने नाणेफेक जिंकली. आपण आपल्याकडनं त्वरित अंमलबजावणी घ्यायची. L3 ची बॅटिंग या विनंती असेल. L2 संघ आणि L3 संघ त्वरित त्या मैदानावर चला. या पुढील सामना होईल L3 विपक्ष L2. त्यानंतर सेमीफायनलची लढत. त्यानंतर अंतिम लढत. अजून आपल्याला 3 मॅच खेळायच्या आहेत. विनंती असेल या मॅचचा सामनावीर विनंती असेल विजय थोरात या विजयभाऊ. आपण खूप चांगला खेळ केला संपूर्ण स्पर्धेमध्ये. या संपूर्ण सामन्यामध्ये विजय यांना मॅन ऑफ द मॅच सामनावीर याचं पारितोषिक दिलं जातं. विजय थोरात ज्याने 66 धावा जमा केल्या फलंदाजी करताना नाबाद खेळत. असा L5 संघाचा विजय थोरात यांचा देखील इथे सामनावीर
या विनंती असेल त्वरित सुरुवात करायची. आपण सामन्याला कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. L3 आणि L2 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल. सामना 5 षटकाचा होईल याची नोंद दोन्ही संघाच्या संघनायकाने घ्यायची. आपला 12वा अतिरिक्त खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. काही क्षणातच आपण या संपूर्ण स्पर्धेच्या अंतिम क्षणाकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. कारण जर पाहायला गेलं तर नक्कीच बॉल आपण तर पाहतोय नक्कीच या संपूर्ण सामन्याचा आपण उद्घाटन सोहळा समारंभ पाहिला. तदनंतर आता आपण मध्यांतर पाहतोय. काही क्षणात आपण देखील बक्षीस समारंभात पोहोचणार आहोत. विनंती असेल आपण कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. लीग स्टेज मधील शेवटचा आणि अंतिम सामना पाहायला मिळतोय. L03 आणि L02 या दोन